पालकमंत्र्यांनी या संदर्भात जाब विचारावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे। पण महत्त्वाचा प्रश्न हा की बस स्थानकासारखा वर्दळीचा भाग जिकडे कायमच प्रवाशांची लगबग पाहायला मिळते त्या परिसरामध्ये एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार होतो, त्यानंतर तो नराधम तिथून पळून जातो। हे सगळं घडत असताना कोणीच थांबवलं कसं नाही किंवा कोणाच्याच हा प्रकार लक्षात कसा आला नाही हा प्रश्न उपस्थित होतोय। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे सध्या आपल्यासोबत आहेत। रुपालीताई, अत्यंत धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे। एका तरुणीवर बसमध्ये 5:30 वाजता बलात्कार झालाय। या प्रकरणी आता तुमची काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच हा प्रकार धक्कादायक आहे। मी त्या आगारामध्ये बस स्टँडमध्येच चाललेली आहे, कारण का अशा पद्धतीने जर महिलांवर बस स्टँडमध्ये अत्याचार होणार असेल तर पोलिसांनी तो आरोपी आयडेंटिफाय करून तातडीने पकडणं गरजेचं आहे। आणि आता पालकमंत्र्यांना आम्ही निवेदन देणार आहोत की पुणे शहरामध्ये येणारा लोंढा खूप असल्यामुळे पोलिसांची यंत्रणा सक्षमपणे सगळीकडे पेट्रोलिंगसाठी फिरली गेली पाहिजे, जेणेकरून गुन्हाच होणार नाही अशा प्रतिबंधक कारवाया तातडीने करणं गरजेचं आहे। आणि ही जी घटना घडलेली आहे हा आरोपी त्या जिच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांच्या ओळखीचा आहे, बाहेरचा आहे, ही काही माहिती नाहीये। मी आता आगारामध्ये पोहोचत आहे आणि संपूर्ण माहिती या सगळ्यामध्ये प्रश्न असा आहे की स्वारगेट सारखं मध्यवर्ती बस स्थानक जिकडे कायम वर्दळ असते, प्रवासी असतात, तिथे हा सगळा प्रकार घडतो, कोणाच्या लक्षात येत नाही। तिथे ड्युटीवर असणारे कर्मचारी, पोलीस काय करत होते? एक्झॅक्टली जर हा प्रकार घडतो तर या घटनेला या आगारातील जे कर्मचारी ड्युटीला आहेत ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे। त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे। ते ड्युटीला असताना अशा प्रकारचे प्रकार घडतातच कसे, त्याच्यासाठीच मी सांगितलं की तातडीने पोलिसांनी त्या आरोपीला पहिलं अटक केलं पाहिजे आणि आगारात जे ड्युटीला होते किंवा जे पोलीस स्टेशन तर मला वाटतं समोर आहे, जे पोलीस असतील याच्यावर पेट्रोलिंगला त्यांच्याकडे सुद्धा ही माहिती घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे। आगारातील लोक सामील असल्याशिवाय मला तरी असं वाटतं की हे प्रकार घडू शकणार नाहीत। ठीक आहे रुपालीताई, आभार आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत। रवींद्र धंगेकरजी, अत्यंत धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलाय। एसटी स्थानक, स्वारगेट सारखं एसटी स्थानक, 26 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो, नराधम पळून जातो, कोणाच्या साधं लक्षात येत नाही। याच्यामध्ये आता माझ्याजवळ बहुतेक रुपालीताई बोलत असतील, हो, तर विषय असा आहे की हाकेच्या अंतरावर पोलीस